नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला लाभार्थी आहेत. त्याच्यानंतर वृद्ध जे आहेत ज्येष्ठ नागरिक लाभार्थी, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, असे सगळे जे लाभार्थी आहेत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे, यांच्यासाठी एक चांगली महत्वाची अपडेट आलेली आहे. पाहू शकता, या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक जी तालुका स्तरावर एक जो यामध्ये पाहू शकता प्रतिनिधी जो आहे या ठिकाणी नेमला जाणार आहे. आणि हा जो प्रतिनिधी असेल, हा प्रतिनिधी यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात याबाबत पाहू शकता, ज्या काही समस्या असतील बांधवांच्या, निराधार बांधव असतील किंवा या योजनेचे लाभ घेणारे जे लाभार्थी असतील, त्यांच्या समस्यांचं निराकरण केले जाईल, त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. त्यांच्यासाठी त्यांना जी मदत असेल, म्हणजे त्यांना अर्ज कसा करायचा आहे, त्याचबरोबर सगळी ही जी प्रोसेस आहे ती केली जाईल. आता सध्याची जी परिस्थिती आहे याबाबत सुद्धा आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर आत्ताच लगेच मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर महत्वाच्या अशा अपडेट ज्या आहेत निराधार योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहू शकता, आतापर्यंत जे निराधार बांधव असतील यांना जर काही माहिती हवी असेल, त्यांचा हप्ता वेळेवर आला नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, ते निराधार शाखेमध्ये केल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीची उत्तरं मिळत नाहीयेत. त्याचबरोबर तुम्ही पंचायत समिती किंवा इतर ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत चौकशी केल्यानंतर त्यांना सुद्धा कधी कधी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या विविध योजना राबवल्या जातात यांची माहिती नसते किंवा चांगल्या पद्धतीची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीयेत. तर याकरता पाहू शकता, सध्या निराधार बांधव जे आहेत आमच्यासारख्या युट्यूब चॅनल चालवणारे जे असतील त्यांच्यावर अवलंबून असतात, त्यांच्याकडूनच त्यांना माहिती मिळते. मात्र आता त्यांना त्या पद्धतीने आमच्यावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज असणार नाहीये, कारण जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे यांच्या मार्फत, शासनामार्फत एक प्रतिनिधी जो आहे जिल्हा यामध्ये तालुका स्तरावर नेमला जाणार आहे, दिव्यांग कल्याण अधिकारी असणार आहे. आणि हा जो अधिकारी आहे दिव्यांग कल्याण अधिकारी म्हणण्यापेक्षा हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या काही सगळ्या योजना राबवल्या जातात त्यांची माहिती त्यांच्या मार्फत मिळेल. त्याचबरोबर तुमच्या समस्या असतील, समस्येबाबत तुम्ही त्यांना अर्ज देऊन त्याबाबत तुमच्या समस्या त्यांच्या समोर मांडू शकता. एक तुमची जी म्हणणं, तुमचं बोलणं, निराधार बांधवांचं म्हणणं ऐकणारा असा एक हक्काचा माणूस, आधार त्या ठिकाणी यामध्ये असणार आहे. म्हणजे पंचायत समितीच्या ठिकाणी असेल किंवा यामध्ये तालुका स्तरावर हा नेमला जाईल. आणि तालुक्याच्या ठिकाणी तुमचे जे काही समस्या असतील या योजनेअंतर्गत, कोणत्याही योजना असू द्या, या योजनांची माहिती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचं यामध्ये ऍप्लिकेशन अर्ज रिजेक्ट झालाय किंवा इतर काही समस्या असतील, त्या समस्या तुम्ही त्यांच्याकडे मांडू शकता. एक स्पेशल माणूस त्या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे आणि तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहे त्या सॉल्व्ह करणार आहे, समस्यांचं निराकरण करणार आहे. अशा पद्धतीचा माणूस हा नेमला जाणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आत्ता ही जी प्रोसेस आहे ही केलेली आहे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत. यामध्ये जो प्रतिनिधी आहे शासनामार्फत प्रत्येक तालुका स्तरावर हा नेमण्यात आला आहे. मात्र अद्याप बाकी जिल्ह्यांसाठी अशा पद्धतीची जी नेमणूक आहे प्रतिनिधीसाठीची करण्यात आली नाहीये. तर माझी अशी अपेक्षा आहे, पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामधील सगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर अशा कल्याण अधिकारी जे आहेत यामध्ये सगळ्या योजनेची माहिती देतील. अशा पद्धतीचे जी नेमणूक आहे प्रतिनिधीची, ही नेमणूक करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या काही सगळ्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची माहिती त्यांच्या मार्फत निराधार बांधवांना मिळेल. ज्यामध्ये पाहू शकता काही निराधार बांधव अडाणी असतात, त्यांना कोणत्याही पद्धतीची अडाणी असं नाही म्हणू शकत, म्हणजे त्यांना यामध्ये लिहिण्या वाचण्याचं ज्ञान नसेल. तर अशा ठिकाणी निराधार बांधवांना याबाबतची माहिती नीट पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यांचा अर्ज काही कारणामुळे, म्हणजे कागदपत्रांमुळे रिजेक्ट होतोय. तर पत्रव्यवहार किंवा अर्ज करून जे प्रतिनिधी असतील त्यांचा प्रॉब्लेम जो आहे, त्यांच्या समस्या त्या सॉल्व्ह करू शकतात, समस्या निराकरण करू शकतात. जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जळगाव जिल्ह्याअंतर्गत एक चांगला कौतुकास्पद असा निर्णय घेण्यात आला आहे. एक प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमला आहे. आता या अंतर्गत पाहू शकता, यामध्ये गेल्या 6 ते 7 महिन्यापासून अशा पद्धतीची जी मागणी आहे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत केली जात आहे. तालुका स्तरावर एक प्रतिनिधी नेमणं आवश्यक आहे. आता तुमच्या जिल्ह्याअंतर्गत सुद्धा तुम्हाला जर
प्रतिनिधी हवा असेल तर त्याबाबतची पत्रव्यवहार तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, एक तुमची जी संघटना असेल दिव्यांगांची त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, किंवा निराधार, आता दिव्यांगच फक्त नाहीये तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गतच्या विविध योजना राबवल्या जातात, या सगळ्या योजनांसाठी ही महत्वाची अपडेट असणार आहे. एक प्रतिनिधी तुमच्या त्या ठिकाणी असेल, तुम्हाला काही समस्या असेल त्या ठिकाणी तुम्ही गेलात तालुका स्तरावर, आता तालुका स्तरावर समजा निराधार शाखेमध्ये गेलात किंवा पंचायत समितीमध्ये गेलात, पंचायत समितीमध्ये तुम्ही चौकशी केली की असं असं तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय किंवा काही प्रॉब्लेम आहे, काही जे यामध्ये अधिकारी असतात यांना त्याबाबतची डिटेलमध्ये माहिती नसते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनेच्या, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकत नाहीयेत. मात्र अशा पद्धतीने जर प्रतिनिधी नेमले गेले प्रत्येक तालुक्याअंतर्गत तर ते प्रतिनिधी त्यांना सगळ्या योजनेबाबतची माहिती असणार आहे, ते योजनेची चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकतात. जे काही प्रॉब्लेम असतील निराधार बांधवांचे किंवा या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या बांधवांना त्याची माहिती मिळेल. तर अशा पद्धतीने हा चांगला उपक्रम जो आहे हा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राबवला गेला आहे. अशाच पद्धतीचा हा जो प्रतिनिधी नेमण्याची जी प्रक्रिया आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय यांनी केली पाहिजे. लवकरच याबाबत सुद्धा अपडेट येईल. आणि महत्वाचं म्हणजे जर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत तुम्हाला जर प्रतिनिधी हवा असेल तर याबाबतची हा जो व्हिडिओ आहे त्यांच्या मार्फत सुद्धा शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुद्धा एक प्रतिनिधी जो आहे हा नेमला जाऊ शकतो. सध्या जळगाव जिल्ह्याअंतर्गत एक चांगला हा उपक्रम हा करण्यात आला आहे. एक प्रतिनिधी असेल त्या ठिकाणी तुम्ही गेलात, कोणत्याही योजनेची तुम्हाला काही अडचण असेल तर ती सांगितली जाईल, क्लिअर केली जाईल. अशा पद्धतीने आता सध्या जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 50 ते 60% लाभार्थ्यांना मिळालेला नाहीये. आता जर तुम्ही निराधार शाखेमध्ये गेलात आणि त्या शाखेमध्ये तुम्ही चौकशी केली की असं असं आहे, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची उत्तर मिळत नाहीत. काही ठिकाणी उडवाउडवीची अशा पद्धतीची उत्तर दिली जातात. मात्र एक प्रतिनिधी त्यासाठी स्पेशल असेल, त्याचं कामच ते असेल, तर या पद्धतीने तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती देऊ शकतो की नक्की काय आहे, कधीपर्यंत तुमचा हप्ता येऊ शकतो, सगळ्या प्रोसेस त्याचे स्पेशल त्या कामासाठीच तो असणार आहे. त्या कारणामुळे एक प्रतिनिधी तालुका स्तरावर असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की तालुका स्तरावर प्रतिनिधी आवश्यक आहे, हा व्हिडिओ सुद्धा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हाधिकारी असतील किंवा शासनामार्फत अर्ज करून शासनामार्फत निवेदन देऊन एक प्रतिनिधी नेमण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. तर अशा पद्धतीने एक महत्वाची चांगली आणि सकारात्मक बातमी आलेली आहे. एक प्रतिनिधी असेल तर तुमच्या सगळ्या समस्या त्यामार्फत सॉल्व्ह होणार आहेत, सगळ्या समस्यांचं निराकरण होणार आहे. आणि आमच्यासारख्या युट्यूब चॅनल चालवणाऱ्या लोकांपर्यंत तुम्हाला जाण्याची गरज नसणार आहे. एक शासनाचा अधिकारी असेल तो सगळ्या योजनांबाबतची तुम्हाला माहिती देईल, तुमच्या समस्यांचं निराकरण जे आहे ते करणार आहे. तर अशा पद्धतीची एक अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आज मी सांगितलेली आहे. याच पद्धतीच्या सगळ्याच्या महत्वाच्या अपडेट असतील अशाच निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांनी असतील किंवा संजय गांधी निराधार योजना, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विशेष ज्या सगळ्या योजना आहेत याची माहिती अपडेट घेण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करा, जेणेकरून सध्या ज्या अपडेट आहेत आतापर्यंत आपल्या मिळवलेल्या ज्या काही अपडेट असतील त्या वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.